NMMS ला पण तुम्हाला भारताचा पर्यंतच आपण घेऊया. NMMS ला तर आहे. चला उत्तर टाका. चला प्रश्न पहिला, त्याचं उत्तर 48, NH2, NH10 का NH44? सगळ्यात लांब महामार्ग कोणता? सगळ्यात लांब महामार्ग कोणता? माहिती पाहिजे, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे हा. जनरल नॉलेजचा प्रश्न आहे हा. बघूया कोण कोण उत्तर देते. बघा, NH44 याचं उत्तर बी आहे. तुम्हाला याचं उत्तर माहिती नसावं, परंतु श्रीनगर कोणतं इथं भारताचा हा आपला, आता हे मला काढावं लागेल आधी. भारत कुठून कुठपर्यंत जातो ते सांगतो. हा भारताचा नकाशा, आता मला जसा येईल तसा ऍडजस्ट करून घ्या. भारताचा नकाशा श्रीनगर ते कन्याकुमारी डायरेक्ट हितपर्यंत किती? NH44 हा राष्ट्रीय महामार्ग सगळ्यात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. पुढचा प्रश्न, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आता बघा, समृद्धी महामार्ग आता हे सांगितलं बाई, खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? समृद्धी महामार्ग माहितीये का? कुठे ऍक्सिडेंट झाले, टीव्हीवर बातमी ती सारखं, माहितीये का? बघा बरं, या समृद्धी महामार्गाला कुणाचं नाव दिलेलं आहे? बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे. पण कसं? हिंदू हृदय सम्राट. चला बघूया कोण कोण उत्तर देत आहे अचूक. राऊत, नागपूर मुंबई कोण म्हणतंय? भवर, ओके गुड. ओमकार खोटे, छान. याचं उत्तर ए नाहीये, खोटे, ए नाही. मुंबई पुणे नाहीये. तुम्ही मुंबईला बाळासाहेब ठाकरे आहेत, इथं मुंबई आहेच ना. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बनवलेला आहे. याचे भरपूर चर्चेत आहे, भरपूर चर्चा होते त्याच्यामध्ये. चला, कशामुळे होतात काय बघायची गरज नाही. नागपूर ते मुंबई आहे, लक्षात ठेवा. नागपूर कुठे आहे? नागपूर पार इकडे आहे. महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय पाठीमागच्या बाजूला, त्यात बघा. नाही तर म्हणतात कुठे हिरले टिक करा. नागपूर इथे, नागपूरहून असा तो मराठी संभाजीनगरवरून इथं मुंबईला येतो बघा तो. पुढं, मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे? मध्य रेल्वे माहिती पाहिजे हे प्रश्न. आणखीन तुम्हाला भरपूर सराव करायचा याचा. थोडे हार्ड प्रश्न आहे, पण असेच प्रश्न तुम्हाला सगळी प्रॅक्टिस करावंच लागणार. चला, मध्य रेल्वेचे मुख्यालय शिवाजी महाराज टर्मिनल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, नवी मुंबई या ठिकाणी हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट JNPT म्हणून ओळखले जाते? चला, याचं उत्तर अचूक उत्तर सांगा. JNPT, जवाहरलाल नेहरूचं नाव दिलेलं आहे त्याला. JNPT नावाशेवा, हा ते नावाशेवा 2 नंबरचे. जंजिऱ्याला नाहीये बंदर, जंजिऱ्याला बंदर नाहीये. जंजिऱ्याला जहाज थांबतात, ते छोटे छोटे थांबतात. या JNPT बंदर कुणाचं आहे? नावाशेवा आहे. नावाशेवा, मी जिल्हा सापडतोय. नावाशेवा तर मला माहिती आहे, रायगडला आहे बघा. रायगडला तयार झाले, रायगडला. हे कशामुळे मागच्या काळात चर्चेत होतं? कारण हे नवीन तयार झालेलं बंदर आहे. मुंबईचं जे बंदर आहे ना,
त्याच्या संदर्भात मला डिटेल्स आठवले. मुंबईचं जे बंदर आहे मुंबईचं, त्या मुंबईच्या बंदराचा लोड कमी करण्यासाठी, मुंबईचं जे बंदर आहे त्याच्यावर लोड जास्त आला ना, जास्त वाहतूक, जास्त गाड्या, म्हणजे जहाज, त्यामुळे रायगडला ते बंदर आहे. नवीन बंदर तयार केलं तर नावाशेबा, ते तयार झालेलं आहे. त्याला तयार झालेले भरपूर ठिकाणी, भरपूर दिवस झाले. देशातील राष्ट्रीय जलमार्ग 1 नॅशनल वॉटरवे जलमार्ग खालीलपैकी कोणत्या नदी मार्गातून जातो? राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 नॅशनल वॉटरवे, नॅशनल वॉटरवे. आता तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर भरपूर जणांना माहित नसेल, तर बघा, हे गंगा नदी, भगीरथी, हुगळी, प्रयागराज हे ठिकाण माहिती ना, या ठिकाणाहून तो जातो. चला घ्या पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची MSRTC पहिली बस 1 जून 1948 ला, म्हणजे थोडक्यात आपलं बसचं जे महामंडळ आहे त्याची स्थापना कधी झाली? 1 जून 1948 रोजीच कोणत्या 2 शहरादरम्यान धावली, म्हणजे 48 ला स्थापन झाली. आणि पहिली जी धावलेली ती 2 कोणत्या शहराच्या दरम्यान बस धावली? जसं आपण म्हणतो ना, रेल्वे 2 शहरामध्ये कोणत्या धावली? कोलकाता, नाही, मुंबई ते ठाणे, रेल्वे मुंबई ते ठाणे. टेलिफोनचं ते टेलिफोन म्हणलं तर कोलकाता ते डायमंड हब. आणि आता रेल्वे म्हटलं, तर बस म्हटलं महाराष्ट्राची, तर ती कुठे धावली? ती कुठे धावली रेल्वे ते सांगा बरं. ते रेल्वे नाही, बस सांगा. बस कुठे धावली? पहिली बस धावली पुणे ते अहमदनगर, पुणे ते अहमदनगर या ठिकाणी पहिली बस धावलेली. भारतातील पहिला प्रवासी रेल्वे, बघा आलं तेच, मध्ये 1853 ला पहिली रेल्वे, आता लक्षात ठेवायचं 1853 ला, ओके. मध्ये मुंबई ते ठाणे धावली, बरोबर आहे, ठीक आहे, मुंबई ते ठाणे धावली. तर अंतर विचारले, किती अंतर धावली? थोडा अवघड प्रश्न विचारलाय हा, पण अंतर लक्षात ठेवा. एक एक गोष्ट अशी डेव्हलप होत जात असते, अशीच डेव्हलप होत जाते, एक एक गोष्ट डेव्हलप होत जाते. किती किलोमीटर? 34 किलोमीटर धावली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राला सुमारे किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून त्यावर सागरी जलवाहतूक चालते? बघा 2 पॉइंट. आता ह्याच्यामध्ये थोडस नंतर बदल झालेला आहे बरं का, ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पण याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. संपूर्ण डिटेल मोजलेलं नसायचं. सागरी किनारा महाराष्ट्राचा हे कड, ओके. जमला का नाही महाराष्ट्र? जमला. तर ही सागरी किनारा आहे 720 किलोमीटरचा, लक्षात ठेवायचं. आणि आता ह्याला आपण असं बोललो, सागरी किनारा काय म्हणायचं, आडवी, उभी आणि आडवी, असं आडव 800 बरं का, त्याला काय शब्द वापरते ना बघा. पण ही जी असं विचारलं जातं, त्याला काय म्हणायचं, इकडे पूर्व, पश्चिम, दक्षिण खाली आणि उत्तर. मग महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी विचारली, समजा पूर्व पश्चिम लांबी विचारली, तर ती 800 बरं का. पूर्व पश्चिम लांबी 800 आणि सागरी किनारा 720. या पुढचा प्रश्न, भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते आहे? सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं विमानतळ. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज तर नसन, तिथं जागाच नाही लाईटच्या प्लेटाचा टाकायला. आता अशा टायमाला हे ऑड विचारलं जातं ना, तर सध्या म्हणजे थोडं वेगळं काहीतरी विचारलं जातं ना, तर उत्तर बी त्याचं वेगळं काहीतरीच असतं, लक्षात घ्या. वेगळं काहीतरी विचारलं जातं तर उत्तर बी वेगळंच असतं. तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीला बी नसेल, मुंबईला नसेल, तर मग बंगळुरूला तर नाहीच. परंतु एक केरळ आहे ना, या ठिकाणी जरा सुधारणा जास्त झालेली, म्हणून त्याचं उत्तर केरळ आहे असं मी गृहीत धरू. परंतु तेच उत्तर तुम्हाला सांगितलं मी सिलेक्ट कसं करायचं. सगळ्यात शेवटचा प्रश्न, भारताच्या सुवर्ण चषुकोन, आता आपलं झालेली याच्यावर स्लाइडवर चर्चा झालेली गोल्डन
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात खालीलपैकी कोणता कोणता 4 मुख्य महानगराचा समावेश होतो? याचं उत्तर मला अचूक आलं पाहिजे, तुम्हाला मी सांगितले. याचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. कवडे. तुम्हाला हैदराबाद कुठे माहितीच नाही, आणि थोडक्यात हे नकाशामध्ये मी दाखवलं होतं. हैदराबाद कुठे तुम्हाला सांगावं लागेल, त्यावेळेस लक्षात येईल. हैदराबादचा काही संबंध येत नाही ह्याच्यामध्ये. चेन्नई, कोलकाता, ठीक आहे, दिल्ली आणि मुंबई. चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू. बंगळुरूचा काही संबंध येत नाही. 1 नंबर ज्यांनी उत्तर दिले, बंगळुरूचा काही संबंध येत नाही. बघा, हा भारताचा नकाशा पुन्हा एकदा नकाशा काढतो. ऍडजस्ट करून घ्या रे नकाशाला माझ्या. बघा, मुंबई इथं आहे, दिल्ली इथं आहे, कोलकाता इथं आहे आणि इथं चेन्नई, हे असे जोडलेले. आता हे जे बंगळूर आहे, हे बंगळूर आहे ना, बंगळूर या ठिकाणी, त्याला काय संबंध आहे बंगळूरचा? तिथं जोडलंच नाही. दिल्ली जोडल्यावर मुंबई जोडल्या, बंगळूरला काय जोडीत बसन? बरं, हैदराबाद मध्येच इथं, त्याला नाही जोडलेलं. ओके, पुणे तर इथं आहे, पुण्याला काय जोडीत बसते? आणि नागपूर इथे, हे कशाला शहर घेतली मधले? तुम्ही घेऊ नका ना, हे लक्षात ठेवा. हे वरचं महत्वाचं, इकडं बी महत्वाचं, इकडं कोलकाता महत्वाचा आहे. मग इथं चेन्नई लक्षात ठेवा, हैदराबाद वगैरे मिसळू नका. एकदम महत्वाचा प्रश्न आहे. चला, वेळ संपलेली आहे आपली. आता भेटूया उद्याच्याला याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.